सुमित लडखडत्या पावलांनी हॉस्पिटलच्या बाहेर आला. तेवढ्यात एक नर्स धावत आली आणि गाडीची चावी त्याच्या समोर करत म्हणाली, "सर, तुम्ही तुमच्या गाडीची चावी रिसेप्शनवरच विसरला होतात." तेव्हा आठवणींच्या दुनियेतून समीर बाहेर आला आणि त्याने नर्सकडून चावी घेतली. पण तो काहीही न बोलता पुढे चालू लागला. नर्स आश्चर्याने त्याला जाताना पाहत राहिली. बरं, सुमित कार पार्किंगला पोहोचला. ड्रायव्हिंग सीटवर बसून तो 2 घोट पाणी प्यायला आणि पुन्हा एकदा त्याने डॉक्टरचा रिपोर्ट वाचला. जणू रिपोर्ट पुन्हा वाचल्याने सर्व काही ठीक होईल अशी त्याला आशा होती. त्या 2 पाणी रिपोर्टने त्याच्या आयुष्यात भूकंपच निर्माण केला होता. पण जेवढ्या वेळी तो रिपोर्ट वाचत होता तेव्हा प्रत्येक वेळी त्याला असेच वाटत असायचे की आपल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला मिळाली आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने शर्टाच्या साह्याने आपले अश्रू पुसले आणि नाक साफ केले, जेणेकरून गाडी चालवताना त्याला रस्ता स्पष्ट दिसावा. अनिच्छेने त्याने गाडी चालू केली आणि पुढे जाऊ लागला. थोडे पुढे गेल्यावर सिग्नलवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. बाहेर उन्हाच्या झळा लोकांना जाळत होत्या. सुमित त्याच्या एसी गाडीत आरामात बसला होता, पण त्याच्या आत एवढं वादळ चालू होतं की कुठला विचार करण्याची आणि समजून घेण्याची त्याची शक्तीच संपून गेली होती. तेवढ्यात फुगे विकणारा एक लहान मुलगा त्याच्या गाडीजवळ आला. त्याला त्या फुग्यात रस नव्हता, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा पाहून तो त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून राहू शकला नाही. अचानक तो त्या निरागस मुलाच्या प्रेमात पडू लागला आणि तो विचार करू लागला की आपल्यालाही असे सुंदर मूल असते तर किती बरे झाले असते. तो मुलगा खूप चांगल्या कुटुंबातला असल्यासारखा दिसत होता. तरी सुद्धा तो फुगे का विकतोय हा विषय काही काळ सुमितचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला. त्याने मुलाकडे पाहिलं आणि आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो मुलगा फुगे विकत नाही, उलट तो लोकांना फुगे वाटत आहे. त्या फुग्यावर रस्त्याविषयी सुरक्षा नियम लिहिलेले होते. त्याच्यासोबतच आणखी 2-3 मुलेही होती. तेव्हा त्याला समजले की या मुलांना शाळेकडून काहीतरी प्रोजेक्ट मिळाला असेल. त्याने दीर्घ निश्वास सोडला आणि त्या मुलाकडे पाहू लागला, कारण मुलांना पाहून त्याला हायसे वाटत होते. काही वेळाने सर्व मुले शिक्षकांकडे परत येऊ लागली. अखेर सुमितने ही कारची खिडकी उघडून त्या मुलाकडून फुगा घेतला. सुमितने त्या मुलाला विचारले, "बाळा, तुझे नाव काय आहे?" ते मूल अगदी निरागसपणे म्हणाले, "काका, माझे नाव आदित्य आहे." त्या मुलाचा चेहराही ताज्या फुलासारखा फुलला होता. सुमित म्हणाला, "तुम्ही हे फुगे का वाटताय?" तर तो म्हणू लागला की माझी आई एका शाळेत शिक्षिका आहे. तिने आम्हा सर्वांना इथे आणले आहे. असे म्हणत आदित्यने थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या पण मुलांकडे बघत असलेल्या आपल्या आईकडे बोट दाखवले. त्या बाईचा चेहरा पाहता सुमितच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती महिला दुसरी कोणी नसून दिव्या होती. काही वेळातच वाहतूक कोंडी सुटू लागली. मागे उभे असलेली वाहने सुमितच्या गाडीला हॉर्न वाजून पुढे जाण्याचा संकेत देत होती. थक्क झालेला सुमित गाडी पुढे नेऊ लागला, पण काही वेळातच त्याने आदित्यच्या ओळखपत्रावर शाळेचे नाव वाचले होते. तो खूप बेचैन झाला. पहिली गोष्ट म्हणजे तो कधीच बाप होऊ शकणार नाही हे समजल्यापासून तो चिंतेत होता. त्याचे सर्व नातेवाईक त्याच्या बायकोला, विधीला वाज म्हणत होते. विधीचा रिपोर्ट एकदम बरोबर होता. मग तिने सुमितला टेस्ट करून घ्यायला सांगितल्यावर तो पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला की तो नपुंसक नाही. मग विधी नाराज होऊन आई वडिलांच्या घरी गेली आणि 2 महिन्यांनी तिने सांगितले की मुलासाठी मी दुसऱ्याची मदत घेतली आहे आणि आता मी गरोदर आहे. तू तुझा पुरुषार्थ घेऊन मिरवत होतास, पण तू नपुंसक आहेस हे मला माहीत आहे. मग सुमित रागाने वेडा झाला होता आणि त्याने पण स्वतःची टेस्ट करून घेतली होती आणि आता रिपोर्ट बघून तो वेडा झाला होता. वर आज दिव्याला पाहून त्याला धक्काच बसला. दिव्याच्या भांगेत कुंकू नव्हते. त्याला समजत नव्हते की तो जे विचार करत आहे ते योग्य आहे की नाही. पुन्हा पुन्हा आदित्यचे तेजस्वी निळे डोळे डोळ्यासमोर तरळायचे आणि सुमितच्या डोळ्यात आशा जागी व्हायची. यासोबतच दिव्याच्या भांगेत कुंकू नसणे ही गोष्ट सुद्धा बरंच काही सांगून जात होती. सुमितला समजत नव्हते की त्याने आणखी पुढे कोणते पाऊल उचलावे की नाही. कोणतेही पाऊल उचलण्याआधी बायको विधीशी एकदा बोलणे त्याला योग्य वाटले, पण विधीला फोन करण्याची त्याची हिंमत होत नव्हती. शेवटी 3 तास हिंमत एकवटून त्याने विधीला फोन केला. तो विनवणी करू लागला, "हे बघ विधी, जे काही झालं त्यात चूक माझी नव्हती. त्या अपघातात सगळंच उद्ध्वस्त झालं. मला माफ कर. तू परत घरी ये. मी तुझ्या मुलाला माझे नाव देईन. आपण आनंदाने एकत्र राहू." विधी रागाने ओरडली आणि म्हणाली, "कृपया माझ्यापासून दूर राहा आणि मी तुला खोटे बोलत होते की मी गर्भवती आहे, समजलं का? मला फक्त तुझे सत्य सर्वांसमोर आणायचे होते." हे ऐकून सुमितला धक्काच बसला. त्याची बायको रागाने म्हणाली की आता मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. मला तुझ्यासोबत राहायचे नाही.
इतकी वर्ष मी वंध्यत्वाचा कलंक झेलत होती, तेव्हा तू एकदाही तुझ्या घरच्यांना समजावून सांगितले नाहीस. तू तसेच केले असतेस तर आपण दोघांनी मिळून या परिस्थितीचा सामना केला असता. पण तू तर पुरुष असल्याच्या अहंकारात बुडून गेला होतास. त्यामुळे उरलेलं आयुष्य याच अहंकाराने जग, असे म्हणत तिने पटकन फोन कट केला. सुमितला आता एका विचित्र अस्वस्थतेने घेरले होते. थोड्याच वेळापूर्वी त्याने दिव्याला पाहिले होते. आता त्याला समजत नव्हते काय करावे. तेव्हा त्याने दिव्याबद्दल चौकशी केली. तेव्हा त्याला धक्काच बसला. आता दिव्या हीच त्याची शेवटची आशा असल्याचे त्याला समजले होते. एक दिवस भल्या पहाटे तो दिव्याच्या फ्लॅटवर पोहोचला. दिव्या तिथे एकटीच राहायची. ती आपल्या मुलाला शाळेत घेऊन जायची तयारी करत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दिव्याने येऊन दरवाजा उघडला तर समोर सुमित उभा होता. त्याला पाहताच ती थक्क झाली. सुमित म्हणाला, दिव्या, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. दिव्या बोलू लागली, हे बघ सुमित, माझा रस्ता सोड, मला आता बाहेर पडावं लागेल. असं म्हणत ती पटकन घरात गेली आणि मुलाचा हात धरून दरवाजा लावून घेतला आणि तिथून निघून गेली. सुमित स्तब्ध उभा राहून तिला जाताना पाहत होता. पण त्याने स्वतःच्या मनाशी पक्के ठरवले होते की आपण दिव्याशी नक्की बोलणार. दुसरीकडे दिव्या तिच्या मुलासोबत कारमध्ये बसली. गाडी चालवताना तिचे मन भूतकाळाच्या कॉरिडॉरमध्ये फिरू लागलं. त्यावेळी दिव्या फक्त 18 वर्षाची होती. तेव्हा ती कॉलेजमध्ये शिकत होती. तिथेच ती सुमितच्या प्रेमात पडली होती. सुमित सुद्धा दिवस रात्र तिच्या प्रेमात वेडा होऊन तिच्या मागे पुढे सारखा फिरत असायचा. पण दिव्या ज्याला प्रेम समजत होती ते फक्त सुमितचं आकर्षण होतं. त्याला फक्त दिव्याला कसे तरी मिळवायचे होते. पण दिव्याने तिची मर्यादा कधीच ओलांडली नाही. तिचे जास्त लक्ष हे अभ्यासावरच होते. एका प्लॅनचा एक भाग म्हणून सुमितने तिला एकदा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हॉटेलमध्ये बोलवले. दोघांनी एकत्र बसून केक कापला आणि जेवण झाल्यावर दोघे बाहेर गेले. वाटेत सुमितने तिला कोल्ड्रिंक प्यायला दिले आणि मग दिव्या हळूहळू बेशुद्ध होऊ लागली. तेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ते दोघेही हॉटेलच्या खोलीत होते. सुमितने त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही केले होते. तेव्हा दिव्या मोठ्याने रडू लागली. मग सुमितने तिला समजावले की वेळ आल्यावर आपण दोघे नक्की लग्न करू. तू एवढी काळजी का करतेस? दिव्याचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला, कारण ती त्याच्यावर प्रेम करत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. मात्र काही दिवसांनी दिव्याची प्रकृती ढासळू लागली. नंतर ती गरोदर असल्याचे समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा तिने हे सर्व सुमितला सांगितले तेव्हा सुमित म्हणाला की मला माहित नाही की तू माझ्या डोक्यावर कोणाचे पाप घालू इच्छित आहेस. मला तुझा चेहराही बघायचा नाही. हवं तर अबॉर्शन कर किंवा काही कर. त्यानंतर दिव्याच्या घरी हा सर्व प्रकार समजला तेव्हा तिच्या आईबाबांनी तिला खूप काही ऐकवले. डॉक्टरांकडे गेल्यावर दिव्याचा गर्भपात झाला तर तिच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले. अशा वेळी दिव्याला तिच्या आईबाबांनी घरातून हकलून दिले. मग तिच्या मामाच्या मदतीने दिव्याने तो कठीण काळ पार केला आणि आज ती आपल्या मुलासोबत राहत होती. इकडे सुमित संध्याकाळपर्यंत आतुरतेने तिची घरी येण्याची वाट पाहत राहिला. त्याला दिवसभर कुठेही जावंसं वाटत नव्हतं. दिव्या घरी येताच तोही पटकन तिच्या मागे धावला. दिव्या रागाने म्हणाली, हे बघ, माझा पाठलाग थांबव. तुला काय हवे आहे? तू मला का त्रास देत आहेस? सुमितने विनवणी केली. कृपया एकदा माझे ऐक. दिव्याने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. मग तिने आपल्या मुलाला खोलीत जायला सांगितले. त्यानंतर तिने सुमितला दबलेल्या मनाने हॉलमध्ये बसवले आणि म्हणाली, सांग, तुला काय म्हणायचं आहे? सुमित रडायला लागला आणि म्हणाला, दिव्या, मी तुझ्याशी असा वागायला नको होतो, पण त्यावेळी मी मजबूर होतो. खरी गोष्ट अशी आहे की एका अपघातात मी बाप बनवण्याची क्षमता गमावली आहे. त्यामुळे माझी बायकोही मला सोडून गेली आहे. तू प्लीज माझ्या आयुष्यात परत ये. हा माझा मुलगा आहे हे मला चांगलं माहीत आहे. दिव्या रागाच्या भरात उभी राहिली आणि म्हणाली, तू इथून शांतपणे परत जा. हा तुझा मुलगा नाही, फक्त माझा मुलगा आहे. सत्य हे आहे की तू त्यावेळी देखील नपुंसक होतास. तू प्रेमाची खोटी आश्वासने दिलीस आणि मी गरोदर राहिल्यावर तू या मुलाचा गर्भपात करण्याच्या गोष्टी करू लागलास आणि मला एकटीला सोडून तू पळून गेलास. त्यावेळी तू एकदाही मागे वळून बघितले नाही की समाजात माझी किती बदनामी झाली. माझ्या आईबाबांनी मला बेवारस करत घराबाहेर काढले. माझ्या मामाच्या मदतीने मी या मुलाला जन्म दिला आणि आज मी इथे उभी आहे. एक दिवस तू येशील म्हणून जगत नाही आणि तुझ्या कर्माची फळं भोगण्याऐवजी तू माझी माफी मागून तुझा संसार सुधारशील का? या मुलाशी तुमचा काही संबंध नाही मिस्टर सुमित. त्यामुळे शांतपणे इथून निघून जा. सुमितचे मन पश्चातापाने भरून आले. त्यावेळी त्याला एक प्रेमळ बायको आणि मूल
मिळू शकत होते, पण त्याने फक्त दिव्याचा वापर तिची बदनामी करण्यासाठी केला होता आणि आपल्या जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवली होती. आई वडिलांच्या इच्छेनुसार उच्च घरातील मुलीशी लग्न करून मोठा हुंडा मिळेल असा विचार त्याने केला होता. पण आज सर्व काही असूनही तो पूर्णपणे रिकाम्या हाती उभा होता. हरलेल्या जुगारीसारखे डोके टेकून सुमित परत घराकडे निघाला. या जगात आपला अंश असूनही तो आपल्या जवळ नसल्याची खंत त्याला आयुष्यभर राहिली. एक काळ असा होता जेव्हा त्याने स्वतःचा भाग जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आणि एक वेळ अशी आली की तो आपला भाग जबाबदारी शोधण्यासाठी धडपडत आहे. पण आता परतीचा मार्ग उरला नव्हता. जेव्हा दिव्याने आपल्या मुलाला कठीण काळात खूप संघर्ष करून एकटीने वाढवले होते, मग ती आज सुमितसाठी तिचा मार्ग का बदलेल? जर कोणत्याही स्त्रीची फसवणूक झाली असेल तर ती अशा व्यक्तीला का क्षमा करेल? तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला दिव्याचा निर्णय कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.